दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. होळीत टाका या 5 वस्तू. संकट, आजारपण, दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होतील. वर्षानुवर्ष तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करता, संकट दूर व्हावी, अडचणी, आजारपण, बाहेरील बाधा करणे, ज्या काही तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष उपाय, सेवा करत असता. पण होळीच्या दिवशी तुम्ही कोणतेही उपाय करता ते उपाय खूप प्रभावी ठरतात. चमत्कारीरित्या जीवनामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, वाईट लोक आहेत, ते सर्व दूर होतात व तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे, सुखाचे दिवस नक्की येतात. होळी दिवशी तुम्ही हे उपाय करायला विसरू नका. हे उपाय केले तर जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात, वाईट काहीही होत नाही. आपल्या कुटुंबासाठी आपण काही ना काही करायला हवं, आपल्या कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी, तसेच घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास होण्यासाठी, आजारपण दूर होण्यासाठी, बाहेरील बाधा करणे, जे काही तंत्र विद्या ज्या काही आहेत तुमच्या घरापासून दूर होण्यासाठी हे उपाय तुम्ही आवश्यक करायचे आहेत. भरपूर कर्ज झालं आहे, आजारपण आहे, ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात. तुम्हाला होळीमध्ये या 5 वस्तू टाकायच्या आहेत. या वस्तू कोणत्या आहेत, कधी टाकायच्या आहेत, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. एक लाईक नक्की करा, विसरून जाऊ नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. होळीच्या दिवशी तुम्हाला हे उपाय नक्की करायचे आहेत. बघा, वर्षानुवर्ष आपण प्रयत्न करत असतो, बऱ्याच सेवा उपाय चालू असतात, पण काही केल्याने काही ना काही अडचणी येतात. पण तुम्ही होळीच्या दिवशी कोणताही उपाय करा, तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या मिळतात व ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या तुमच्यापासून कायमच्या दूर होतात. यासाठी हे उपाय अवश्य करा. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही लागत नाही, पण हे उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी मिळवू शकतो, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या दूर करू शकतो. हा उपाय करण्यासाठी खूप छोटा आहे, पण विश्वासाने, श्रद्धेने करा तेव्हाच काम करतो. कोणतीही सेवा, उपाय आपण विश्वास ठेवून करायला हवी. असे नाही की या उपायाने काही होत नाही किंवा आपल्या मनामध्ये आपण त्याआधीच काही ना काही निगेटिव्ह गोष्टी ठेवतो, मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी आणतो, निगेटिव्ह विचार आणतो. त्यासाठी कोणतेही उपाय काम करत नाहीत. विश्वास ठेवा. विश्वास ठेवला तर संपूर्ण तुमच्या कुटुंबाचे, तुमचे रक्षण होते. संकट, दुःख, आजारपण, दारिद्र्य दूर होते. कोणी कर्जामध्ये आहे, वर्षानुवर्ष कर्ज फिटत नाही, दुःख आहे, वाईट विचार येत आहेत, निगेटिव्ह विचार येत आहेत, घराला कोणाची नजर लागली आहे, करणी बाधा, हे सर्व काही समस्या दूर होतात. हे उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचं आहे. हे उपाय करता तेव्हा शक्यतो हे उपाय तुम्ही कोणालाही सांगू नये. तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवून हे उपाय अवश्य करायचे आहेत. कधीही आपण कोणताही उपाय करतो, कोणासोबतही शेअर करू नये की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात. कारण आपण जे काही उपाय करतो ते कोणालाही सांगू नये. आपले उपाय यशस्वी होत नाहीत यासाठी तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा. कोणतीही सेवा, कोणतीही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल, तुम्ही त्या इच्छेसाठी सेवा, उपाय काहीही करत असाल, कोणालाही सांगू नका. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका. हे उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला होळीच्या दिवशी हे उपाय करायचा आहे. या 5 वस्तू तुम्ही तयार ठेवा. पहिली वस्तू आहे गहू. गहू तुम्ही होळीमध्ये टाकले तर अन्न कधीही घरामध्ये कमी पडत नाही. अन्नपूर्णा माता अखंड घरामध्ये वास करते. गहू तुम्हाला अवश्य होळीमध्ये टाकायचे आहेत. नारळ टाकल्याने पैशाची कमी कधीही राहत नाही. अखंड तुम्हाला एक नारळ होळीमध्ये टाकायचा आहे. जिथे होळी दहन होते, जिथे होळी पेटवतात तिथे तुम्ही या वस्तू टाकायच्या आहेत. तुम्ही तुमच्या घरामध्ये पेटवत असाल किंवा आजूबाजूला कुठेही जाऊन तुम्ही या वस्तू गुपचूप तुम्हाला टाकायच्या आहेत, तेव्हा कोणालाही सांगायचं नाही. नारळ टाकल्याने तुमच्या ज्या काही समस्या, पैशाच्या अडचणी येत आहेत, पैसे पुरत नाहीत किंवा कितीही कष्ट मेहनत करूनही पैसा टिकत नाही, त्यासाठी तुम्हाला अखंड नारळ होळीमध्ये टाकायचा आहे. पैशाची कधीही कमतरता भासत नाही. तिसरी वस्तू आहे कापूर. कापूर टाकला तर मुलांची प्रगती होते, मुलांचं भाग्य उजळते. यासाठी कापूर अवश्य टाकायचं आहे. तसेच काळे तीळ.
काळे तीळ तुम्ही टाकायचे आहेत. काळे तीळ टाकले तर वास्तुदोष कमी होतो, पितृदोष कमी होतो. ज्या काही तुमच्या जीवनामध्ये वाईट संकट आहेत, करणी, बाधा, आजारपण, दुःख, दारिद्र्य हे सर्व काही दूर होते. काळे तीळ अवश्य टाका. 5वी वस्तू आहे लवंग. लवंग तुम्हाला तुमच्या इच्छेने 4, 5 अशा तुम्ही टाकू शकता. लवंग टाकल्याने कर्ज भरपूर झालं आहे. काही केल्याने कर्ज फिटत नाही, तर कर्ज पूर्णपणे फिटते. कर्ज नावाची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये राहत नाही. यासाठी या 5 वस्तू तुम्ही अवश्य होळीमध्ये, पेटत्या होळीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. होळीला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ज्या काही वाईट गोष्टी आहेत, निगेटिव्ह गोष्टी आहेत, तुमच्या जीवनातून दूर झाल्या आहेत, दुःख, दारिद्र्य, करणी, बाधा, आजारपण हे सर्व दूर झालं आहे. तिथेच तुम्हाला बसून प्रार्थना करायची आहे की यापुढे माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद, वैभव, ऐश्वर्य येणार आहे. कोणाचीही वाईट नजर माझ्या कुटुंबावर राहणार नाही, अशी तुम्हाला मनामध्ये प्रार्थना करायची आहे. 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. घरी निघून यायचं आहे. आपण छोटे मोठे उपाय करतो, ते उपाय खूप प्रभावी असतात. जे आपल्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष गोष्टी घडत नाहीत, ज्या गोष्टीसाठी, ज्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा वाईट गोष्टी दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतो, या गोष्टी सर्व काही होळी दिवशी आपण उपाय अवश्य करावे. सर्व काही जीवनामध्ये मिळते. वाईट संकट, अडचणी दूर होतात. हा उपाय तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.